खुनाचा प्रयत्न व दंगा प्रकरण उघड। गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 3 ची धडाकेबाज कारवाई। 2 आरोपी अवघ्या 2 तासात जेरबंद। नाशिक शहरात खुनाचा प्रयत्न व दंगा घडवून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या 2 आरोपींना गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 3 ने अवघ्या 2 तासांच्या आत अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। दिनांक 25 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 3:15 दरम्यान सातपूर परिसरातील सत्यम प्लय या रामेश्वर प्लाय या दुकानांसमोर ही थरारक घटना घडली। संतोष सातविदे व सतीश सातविदे हे त्यांच्या दुकानासमोर उभे असताना आरोपी चेतन जाधव व आशिष जगताप यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली। मात्र पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी संतापले व त्यांनी दोघांवर जीवघेणा हल्ला केला। आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत डोक्यात फरशी, शिडी तसेच लोखंडी डबे मारून गंभीर दुखापत केली। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी संगीता विलास वानखेडे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला। गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 2 ने तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली। आरोपींचा शोध सुरू असताना पोलीस हवालदार भूषण सोनवणे व पोलीस नाईक निकम यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी दत्तमंदिर सिग्नलजवळील सद्गुरू हॉटेल परिसरात थांबले आहेत। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचत आरोपींना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत: चेतन सुभाष जाधव, आशिष शरद जगताप। तपासादरम्यान दोघांचा गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पुढील कारवाईसाठी त्यांना मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, चालक निकम व महिला पोलीस सविता कदम यांनी सहभाग घेतला। वृत्तसंकलन जितू कानडे, नाशिक। Para